पावसाळ्याच्या दिवसांत सापांचे मानवी वस्त्यांकडे स्थलांतर तसेच वावर वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. मात्र अशा वेळी सापांना न मारता सर्पमित्रासोबत संपर्क करावा. सापाचे सुरक्षित रेस्क्यू करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे कार्य प्रहार सर्पमित्र व वन्यजीव संघटना बडनेरा सातत्याने करीत आहे. संघटनेचे सर्पमित्र साहिल खांडखोरे यांना एका कुटुंबाचा घाबरलेल्या अवस्थेतील फोन आला. संबंधित घरामध्ये पांढऱ्या रंगाचा साप आढळून आल्याने संपूर्ण कुटुंब धास्तावले होते. रात्रीच्या वेळी घरातील सदस्यांची झोप उडाली होती आणि तातडीने मदतीची आवश्यकता होती. सर्पमित्र साहिल खांडखोरे यांनी वेळ न दवडता आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अक्षय सावले आणि सौरभ बागडे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. सुरक्षित पद्धतीने सापाचे रेस्क्यू करण्यात आल्यानंतर तपासणी दरम्यान हा साप अत्यंत दुर्मिळ असलेल्या अल्बिनो जातीचा साप असल्याचे लक्षात आले. अल्बिनो सापांमध्ये अल्बिनिझम या दुर्मिळ अनुवंशिक स्थितीमुळे शरीरात मेलॅनिन या रंगद्रव्याचे उत्पादन कमी किंवा पूर्णपणे बंद झालेले असते. त्यामुळे या सापांचा रंग पांढरा, क्रीम किंवा फिकट पिवळसर दिसतो, तर त्यांचे डोळे लाल किंवा गुलाबी रंगाचे असतात. नैसर्गिक रंग असल्यामुळे जंगलांमध्ये त्यांना शत्रूपासून लपणे कठीण जाते आणि त्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता अधिक असते. भारतामध्ये अल्बिनो सापांचे दर्शन अत्यंत क्वचित घडते. विशेषतः अल्बिनो नाग किंवा पांढरा नाग यांसारखे दुर्मिळ साप अधूनमधून रेस्क्यू मोहिमेदरम्यान आढळून येतात. यामुळे बडनेऱ्यात सापडलेला हा अल्बिनो साप वन्यजीव अभ्यासक आणि सर्पप्रेमींसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरला आहे. प्रहार वन्य सर्पमित्र व वन्यजीव संघटनेचे अध्यक्ष हिरा अण्णा स्वामी यांनी सापांना मारू नये, त्यांना जीवनदान द्यावे. साप आढळल्यास तात्काळ सर्पमित्रांना पाचारण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. बडनेरावरनं BCN न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.